जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या भागामध्ये आपण संभाजीनगर येथील शिक्षकांचा नेमका काय प्रश्न निर्माण झालेला आहे आणि भिवंडीतील रस्त्यांची अवस्था कशी आहे हे पाहणार आहोत। सुरुवातीला पाहूया संभाजीनगर मधील बातमी। अतिरिक्त पदावरील शिक्षकांमुळे घोळ निर्माण झालेला आहे। जिल्ह्यातील 533 शिक्षकांना याचा नाहक त्रास हा सहन करावा लागतोय। शाळांच्या अस्तित्वावरच त्यामुळे प्रश्नचिन्ह हा निर्माण झालाय। शिक्षकांचं भवितव्य त्यामुळे अनिश्चित झालंय। विद्यार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड नसणं, आधार कार्ड किरकोळ दुरुस्ती बदली करणाऱ्या कंपनीच्या चुकीमुळे अतिरिक्त ठरलेल्या पदावर दिलेला शिक्षक यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शाळेतील जुन्या शिक्षकांवर बदली पात्र होण्याची वेळ आली आहे। याचा जिल्ह्यातील 533 शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। हा निर्णय शिक्षकांच्या पदावर, मराठी शाळांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। या निर्णयाने शिक्षकांचं भवितव्य हे अनिश्चित झाले। एक शिक्षक अतिरिक्त होतोय तसं सामान्यीकरण करणं गरजेचं होतं, मात्र तसं न दाखवता बदली पात्र 3 शिक्षकांच्या जागेवर 3 शिक्षक बदलीनं दिले गेले। आता मात्र समायोजनाच्या नावाखाली शाळेमध्ये काम करत असलेला आणि बदली पात्र नसूनही अतिरिक्त होऊ घातलेले शिक्षक बदलीच्या चिंतेनं ग्रस्त झालेले आहेत। जर 2024-25 ची संच मान्यता ग्राह्य धरण्यात आलीच तर अतिरिक्त शिक्षकांच्या जागेवर नवीन शिक्षक का देण्यात आले असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केलाय। याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की वयानुसार प्रवेश अजून पेंडिंग आहेत, हे प्राधान्याने मार्गी लावणं गरजेचं आहे। त्यामुळेही शिक्षक हे अतिरिक्त ठरत आहेत। तर हा विषय अधिक सविस्तरपणे समजून घेऊयात आपले प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। सध्या जर पाहायला गेलं तर शाळेमध्ये संच मान्यतेनुसार आता शिक्षकाचं भवितव्य जे आहे ते धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकांचे जे आहे ते आता विद्यार्थ्यांच्या आधार कार्डनुसार आता विद्यार्थ्यांची पटसंख्या जी आहे ती संच मान्यतामध्ये ग्राह्य धरण्यात येत आहे। त्यामुळे आता शिक्षकांचं भवितव्य जे आहे ते यामध्ये धोक्यात निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण अनेक शाळेंमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जे आहे ते अपडेट नाही, तर काही विद्यार्थ्यांचे जन्म दाखले नसल्यामुळे आता आधार कार्डही नसल्याचे पाहायला मिळतं। त्यामुळे आता अतिरिक्त शिक्षक जे आहे ते शाळेमध्ये होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता ज्या शाळेमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे त्या शिक्षकांची बदली जी आहे ती करण्यात येत आहे। मात्र पटसंख्येनुसार जर पाहायला गेलं तर शाळेमध्ये शिक्षकांची संख्या जी आहे ती कमतरता भासताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शिक्षण विभागाने पटसंख्येनुसार आता जी आहे ती विद्यार्थ्यांची संख्या मोजवावी आणि संच जे आहेत त्यानुसार धरू नये अशी मागणी जी आहे ती आता करत असल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 533 शिक्षक जे आहे ते अतिरिक्त असल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्याने आता हे शिक्षकांवरती आता बदलीची वेळ जी आहे ती त्यांच्यावरती आल्याची पाहायला मिळत आहे। जुन्या शिक्षकांना आपली शाळा सोडण्याची वेळ जी आहे ती त्यांच्यावरती आता ओढवल्याची पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता प्रशासन यामध्ये काही निर्णय घेणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे। याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिरिक्त शिक्षक जे आहे त्या संघटनेने आता शिवोची भेट देखील घेतल्याची पाहायला मिळत आहे। या अनुषंगाने चर्चा देखील त्यांनी संदर्भात केल्याची पाहायला मिळते। संबंधित चर्चेनंतर आता काही तोडगा निघतो का यावर देखील आता सर्वांचं लक्ष लागून असणार आहे। तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक शिक्षकांनी प्रयत्न करून सुद्धा काही विद्यार्थ्यांकडे अडचणींमुळे जन्म प्रमाणपत्र नाही, त्यामुळे त्यांना आधार कार्ड काढता आलं नाहीये। काहींकडे आधार कार्ड नाही, याबाबत सर्व पालकांना सूचना देऊनही त्यांनी आधार कार्ड काढलेले नाहीत। यामुळे अनेक शिक्षकांची पदं अतिरिक्त झाली आहेत। वास्तविक ही जबाबदारी मुख्यत्वे पालकांची आहे। शिक्षा मात्र शिक्षकांना देऊन अन्याय का केला जातोय असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। - 2024-25च्या सार्वत्रिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यामध्ये पदवीधर शिक्षकांच्या प्रामुख्याने पदवीधर शिक्षकांच्या संदर्भाने नियमामध्ये एकसूत्रीपणा नाही आहे। त्यामुळे पदवीधर शिक्षकांच्या पदस्थापनेमध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई म्हणा किंवा चुकीची पदस्थापना देण्यात आलेली आहे। तर पदवीधर शिक्षकांच्या विषयाच्या संदर्भाने प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकसूत्रीपणा असणं आवश्यक आहे असं माझं मत आहे। जे शिक्षक आधारवर अतिरिक्त होत आहे ते शिक्षकांची जबाबदारी नाही आधार कार्ड काढण्याची, कारण आम्ही बऱ्याचदा पालकांना सूचना दिल्यानंतरही ते आधार कार्ड काढत नाही। आणि जर यावर शिक्षकांचे समायोजन होत असेल तर प्रशासनासमोर असा प्रश्न पडलेला आहे की एकूण 550 शिक्षक आहे आणि इतके पद रिक्त नसताना शिक्षकांना पाठवायचे कुठे। आमची एकच मागणी आहे की संच मान्यता 2025-26च्या विद्यार्थी संख्येवर करून
संच मान्यता करून समायोजन करण्यात यावे. तर ही समस्या ज्यामुळे निर्माण झालेली आहे ते विद्यार्थ्यांचे आधार कार्ड. तर हे आधार कार्ड नसल्याची नेमकी कारणं काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात. दैनंदिन मजुरीवर परिणाम होतोय. पालक वारंवार आधार नोंदणी केंद्रावर जाण्यास तयार नाहीयेत, त्यामुळे त्यांचा कामधंदा बुडतोय. काही विद्यार्थ्यांचे पालक स्थलांतरित मजूर आहेत. दुर्गम भागात त्यांचं वास्तव्य आहे. काही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हरवलेत. वैयक्तिक तसंच तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाहीयेत, त्यामुळे ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर अन्यायग्रस्त शिक्षकांच्या शिष्टमंडळानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत चर्चा केली. हा अन्याय जिल्ह्यातील यासाठी सीईओ यांनी प्रत्यक्ष पट आणि उपस्थिती यावर संच मान्यता अंतिम करावी, अन्यथा शिक्षकांना न्यायालयात जाण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सुद्धा या शिष्टमंडळानं सीईओंकडे केली आहे. शिष्टमंडळातील विजय साळकर, भीमराव मुंडे, राजेंद्र डुकरे, विष्णू भिंगारे आदींनी अन्यायग्रस्त शिक्षकांच्या व्यथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. आधार कार्डची पडताळणी या केवळ एकमेव पर्यायाद्वारे शाळांमधील संच मान्यता अंतिम करणं योग्य नाही, त्यामुळे या बाबतीतील अडचणींचा विचार करून प्रत्यक्ष पटनोंदणीनुसार संच मान्यता निश्चित करावी अशी मागणी सुद्धा केली आहे. 2025 मध्ये बदल्या झाल्या. त्या बदल्यामध्ये शाळेत अतिरिक्त ठरलेले असतानाही दुसरे शिक्षक देण्यात आले. परिणामी जो पहिला 2 वर्षापूर्वी मी 2 वर्षापूर्वी अतिरिक्त म्हणजे शाळेत आलेलो होतो, तरीही आता अतिरिक्त झालो बदली पात्र नसताना देखील. आणि अतिरिक्त झालो तर मला तालुक्यात फक्त जागा नाही आहे, जिल्ह्यातही जागा नाही. मग मी आता माझं कुटुंब घेऊन काय दुसऱ्या जिल्ह्यात जायचं का, असा प्रश्न माझ्यासमोर भेडसावत आहे. तर आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष MRJPSचे भीमराव मुंडे हे जोडलेले आहेत. भीमरावजी, नेमकी ही समस्या काय आहे आणि या समस्येमुळे शिक्षकांना किती त्रास सहन करावा लागतोय? ही समस्या मुळात आधार कार्ड असणे आणि नसणे. आधार कार्ड आहे तर त्याचं व्हॅलिड असणे. व्हॅलिड म्हणजे काय, तर तुमचा UDAS प्रणालीवर आम्हाला नोंदणी करावी लागते ऑनलाईन आधार कार्डची मुलांच्या, आणि त्या मुलांच्या आधार कार्ड मध्ये जर स्पेलिंग मिस्टेक जरी असेल तरी इनव्हॅलिड दाखवले जातात. समजा उदाहरणार्थ बघा, ए स्वर आहे एखाद्या नावात, BHIMRAO असेल आणि त्याच्यात ए नसेल तरीही सिस्टीम घेत नाही, त्याला इनव्हॅलिड म्हणते. मग ही जो आधार कार्ड काढणारा व्यक्ती आहे तो त्रयस्थ आहे, आम्ही शिक्षक शाळेत काम करतो आणि या बारीक सारीक चुका आहेत, त्यामुळे या UDAS प्रणालीवर विद्यार्थ्यांना इनव्हॅलिड दाखवलं जातं. परिणामी काय, तर आमच्या शाळेत आधार नसणारे विद्यार्थी दाखवले जातात. म्हणजे माझ्या शाळेत जवळपास 11 विद्यार्थी आधार नसणारे होते. त्याच्यामुळे माझ्या शाळेतले पद उडाले, एक पद उडालं. बरं, उडालं तर उडालं, एवढ्यापर्यंत ठीक आहे. कदाचित त्याला आधार सक्ती केलेलीच आहे, आधारची सक्ती तशी करता येत नाही केली. 2024-25च्या बदल्यामध्ये जर का माझ्या शाळेत एक शिक्षक अतिरिक्त असतील आणि 3 बदली पात्र असतील, 3 बदली होऊन दुसरीकडे जाणार आहे आणि जर जाणार असतील तर मग एक समानीकरण दाखवणं गरजेचं आहे, जे यापूर्वी केलं जात होतं. एक शिक्षकाला समानीकरणात सक्तीनं पाठवलं जायचं आणि उरलेले जातील 3 आणि येतील फक्त 2, अशा पद्धतीने केलं जायचं. परंतु यावेळेस तसं केलं नाही. जी बदल्याची यादी घोषित झाली त्यामध्ये मात्र तसं दाखवलं गेलं, परंतु प्रत्यक्षात कार्य होताना असं झालं नाही. आणि परिणामी बाहेरून 3 शिक्षक आले, ज्यांना पर्याय दिसले त्यांनी टाकले, ते आले. परंतु त्याचा परिणाम मी 2 वर्षाच्या शाळेत असताना सुद्धा मला बदली पात्र व्हावं लागलं. ही माझी चूक नाही. आधार कार्ड काढणं, त्याचं इनव्हॅलिड असणं ही काही माझी चूक आहे का? मग मी बदलीसाठी का पात्र झालो, हा माझा प्रश्न आहे. जी, मात्र भीमरावजी, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची संख्या ठरत असते. केवळ आधार कार्डच्या आधारे ही पटसंख्या ठरवणं कितपत योग्य आहे? बिलकुल चूक आहे साहेब. आधार कार्ड काढणं ही त्रयस्थ यंत्रणेचं काम आहे, आमचं नाही. शाळेत पट किती आहे, उपस्थित किती आहे यावर विद्यार्थी संख्या ठरवणं आणि संच मान्यता करणं हे अतिशय रास्त आहे. परंतु आधारची सक्ती आणि आधारची सक्ती करूनही आधार व्हॅलिड असणे ही सक्ती करणं, या समस्येमुळे आम्हाला अतिरिक्त व्हावं लागतंय. ही समस्या आहे सर्वात मोठी. बरं भीमरावजी, आता यावर उपाय काय, तुमची नेमकी पुढे भूमिका काय असणार आहे? यावर जर आधारनुसार संच मान्यता करायची असेलच तर तशा सुविधा ग्रामीण भागात दिल्या पाहिजेत. आधार काढण्याची खरी कारण काय आहे, त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाहीये. जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्रामपंचायत किंवा मनपा किंवा अशा ऑफिसमध्ये जावं लागतं, तिथं जन्म नोंद असणं आवश्यक आहे. जन्म नोंद असून सुद्धा त्याच्यावर ऑनलाईन QR कोड पाहिजे जन्म प्रमाणपत्रावर, तर आधार कार्ड वाले घेतात, नाहीतर घेत नाही. म्हणजे तेही किचकट आहे.
आणि मग एवढं सगळं असताना कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, मजूर वर्ग हो. हा आधार काढायला वारंवार आपला मजुरी सोडून जात नाही. त्याचा परिणाम मग याच्यावर होता, आधार कार्ड नसण्यावर. हम्म. यावर कुठेतरी प्रत्यक्ष काय अडचणी आहेत ह्या जाणून घेऊन त्याच्यावर उपाय शोधणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात ही जास्त समस्या आहे, एमआयडीसी परिसरात जास्त समस्या आहे. मात्र भीमरावजी, ही नेमकी काम कुणाचं आहे, प्रशासनाचं आहे की पालकांचं आहे? पालकांची जबाबदारी जास्त आहे. हम्म. विद्यार्थ्यांचा आपल्या मुलाचा आधार कार्ड काढणं ही पालकांची जबाबदारी जास्त आहे. हम्म. आम्ही त्यांना मार्गदर्शन करूनही त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे ते काढत नाही किंवा दुर्लक्ष करतात. ठीक आहे. भीमराव मुंडेजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. थँक्यू. तर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्यामुळं याचा थेट परिणाम हा शिक्षकांच्या भरतीवर झालेला आहे. काही शिक्षकांना यामुळं घरीसुद्धा थांबावं लागलेले, बसावं लागलेले. त्यामुळं पालकांनी लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढावेत अशी विनंती ही भीमराव मुंडे यांनी केलेली आहे. जनता रिपोर्टरच्या या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.